मी तांदूळ निवडत होतो तर आम्हाला हे बघा प्लॅस्टिकचे तांदूळ याच्यात गावलेले आहेत आणि हे तांदूळ पाण्यात असं हे पण होत नाहीत. हे तांदूळ पूर्णपणे प्लॅस्टिकचे आहेत. हे बघा प्लॅस्टिकचे आहेत आणि हे बघा हा बघा हे बघा काय आहे. लहान मुले पण खातात हे तांदूळ. कसं आपल्याला शासन फसवत आहे बघा सरकार. याच्याबद्दल काहीतरी तोडगा काढला पाहिजे. आपण आम्ही हे सर्व तांदूळ निवडून काढतो. हे बघा पूर्णपणे प्लॅस्टिकचे आहे आणि हे तांदूळ तुम्हाला ह्याच्यात पण पाण्यात पण असं खाली जात नाहीत, वरचा तरंगतात. तुम्हाला थांबा ओरिजिनल तांदूळ दाखवतो. हे बघा ओरिजिनल तांदूळ हे बघा आणि ह्याच्यात किती फरक आहे तुम्ही मला सांगा. काय आहे किती फसवत आहेत बघा. तर हे आपण तांदूळाचं मिक्स करूया. थांबा मिक्स करूया आपण. याच्यात ओळखून येत आहेत का हे तांदूळ? येत आहेत का? तर आपल्याला कसं फसवत आहेत बघा. काय आहे तांदूळ म्हणायचं का सांगा. किती भेसळ करतायत बघा तुम्ही. आपण हेच तांदूळ खातो. तुम्हाला थांबा मी पाण्यात डेमो दाखवतो. आता मित्रांनो बघा ह्याच्यात आपण मिक्स केलेले तांदूळ आहेत. ओरिजिनल पण आहेत आणि प्लॅस्टिकचे पण आहेत. आता मी ह्याच्यात टाकलं नाही पाण्यात. हे बघा पाणी आहे ना, हे ओरिजिनल खाली जातील आणि प्लॅस्टिकचे वरच तरंगतील. तुम्हाला डेमो दाखवतो. हे बघा प्लॅस्टिकचे येतात का वर आलेत का प्लॅस्टिकचे वर. हे बघा प्लॅस्टिकचे वर येत आहेत. एवढेच मी टाकले होते आणि ओरिजिनल बघा ओरिजिनल गेलेत खाली. तुम्हीच सांगा कसं याच्यात हे करायचं. मुलांना हे कसं खायला द्यायचं. हे बघा वर येत आहेत तांदूळ आणि आपण हेच तांदूळ खातोय. कसं करायचं. धन्यवाद. आणि तुम्ही सपोर्ट करा जरा, म्हणजे जरा तांदूळ हे होईल. असं सोशल मीडियावर व्हिडिओ टाका म्हणजे जरा त्यांना कळेल काय तांदूळ आहे. तांदूळ कसं तरंगते बघा. धन्यवाद.